मलेरियाच्या भारतामध्ये 2 प्रकारचे जंतूचे प्रकार आहेत. एकाला म्हणतात व्हायवॅक्स आणि एकाला म्हणतात फॅल्सिपेरम. तर व्हायवॅक्समध्ये ते लिव्हरमधले जंतू 2-3 वर्ष राहतात आणि ते वारंवार बाहेर येऊन जेव्हा ते लिव्हरमधनं बाहेर येतात, यकृतातनं बाहेर येतात तेव्हा आणि रक्तामधनं जातात आणि लाल पेशींना फोडतात, तर आपल्याला वारंवार आजार येत राहतो. मग हे नर, मादी आणि लिव्हर यकृतातले जंतू हे फक्त प्रायमाक्विन नावाच्या औषधाने मरतात आणि ते जर मिळालं नाही तर आपला जरी क्लोरोक्विनने आजार बरा झाला तरी आपल्यामुळे प्रसार होत राहतो आणि लिव्हरमध्ये राहिल्याने आपल्याला वारंवार आजार होत राहतो. तर म्हणून आपल्या सगळ्यांना हे माहिती पाहिजे की मला जर मलेरिया झाला तर मला क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन हे दोन्ही औषधं मिळाले पाहिजे. हे शिकवायचं कसं तर आम्ही डॉक्टर लोकांना शिकवतो की क्विन म्हणजे राणी. तर मलेरियाला 2 राण्या लागतात, एक क्लोरोक्विन आणि एक प्रायमाक्विन. आता क्लोरोक्विनला दाद देत नाही म्हणून दुसरी औषधं वापरतात, क्विनिन, ती पण त्यात पण आहे, क्वीन आहे आणि इतर आर्टेमिथर वगैरे इतर औषधं लागतात. पण हे तुम्ही लक्षात घ्या आणि 150 कोटी लोकांना मला शिकवायला मदत करा की मला जर मलेरिया झाला तर मला 2 प्रकारची औषधं मिळाली पाहिजे. एक लाल पेशीतले जंतू मारणारे क्लोरोक्विन, क्विनिन, आर्टेमिथर, आर्टिसोनेट ही औषधं आणि दुसरं प्रायमाक्विन.